नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पानगळ्याला कळी लावून डिझाइन कशा पद्धतीने करायची ते दाखवणार आहे। तर हा आहे साडीतला कपडा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। छाती आहे 8 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर 10 इंच छातीची घडी आहे। उंची आहे 12.5 इंच, त्यात 1 इंच मिळून 13.5 इंच घेतलेला आहे। आता गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच आणि मागच्या गळ्याची उंची आहे बघा 8 इंच ही गळ्याची उंची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे। 2.5 इंचामधून गळा काढायचा आहे। तर इथे मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि इथं 2.5 इंच घेतलेला आहे। तर असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर आता गळ्याला आकार देऊन घेणार आहे। तर गळ्याला आकार हा अशा पद्धतीने द्यायचा आहे। बॅक नेक गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे। तर हा आहे पानगळा। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याला छोट्या छोट्या कळ्या लावून डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर हा गळा कट करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने गळा आखून झालेला आहे। तर याला आता कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं गळ्याला आकार देऊन गळा कट करून घ्यायचा आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे पानगळ्याच्या कटिंग आणि स्टिचिंगची। तर याला मी कळ्या कशा पद्धतीने लावायचे ते दाखवणार आहे। तर आता मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे अस्तर आणि बरोबर कट करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने यावर असा हा कपडा ठेवायचा। मेन फॅब्रिकचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बरोबर कट करून घ्यायचा आहे। कट करून झाल्याच्या नंतर ब्लाऊजचा कपडा हा खाली ठेवायचा आहे 1.25 आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे। दोन्ही एकमेकावर ठेवून गळा बरोबर व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे। तर हा काठ पदर साडीतला ब्लाऊज आहे। साडीचा काठ हा छोटासा आहे। तर मी याला साडीतल्या कपड्यापासून ही डिझाइन करणार आहे। तर गळा शिवून झालेला आहे। तर कडेने कट करून घेऊन गळ्याच्या कडेने आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे आपला गळा हा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येईल। तर त्याला आता 1.25 करून वरच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बरोबर कपडा हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे अस्तरचा आणि ब्लाऊजचा आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई द्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित। गळा शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे साइडने। बघा गळा शिवून तयार झालेला आहे। तर आता आपल्याला साइडने जोडून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये ही डिझाइन तयार होणार आहे। तर साइडने कपडा हा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। तर मी पाटीत खालच्या साइडने पट्टी लावून घेणार आहे। शिवून झाल्याच्या नंतर बघा कपडा हा व्यवस्थित जोडून झालेला आहे आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक। तर उरलेला कडेचा कपडा हा कट करून घेतलेला आहे। तर आता इथं पाटीतला टक्स मारून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने टक्स मारून झालेले आहेत आपले दोन्हीही। तर आता काय करायचं आहे, खालची पट्टी व्यवस्थित ही लावून घ्यायची आहे। अशी पट्टी लावायची आहे आणि आपल्याला खालच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। पट्टी लावून झाल्याच्या नंतर त्यावर एक दाब टीप द्यायची आहे। दाब टीप देऊन आतल्या बाजूने कपडा मुडपून मग शिवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मुडपून जमत नसेल तर तुम्हाला अनेक टीप मारून घ्यायची आहे आणि मग त्यावर कपड्यावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पाटीतली पट्टी लावून झालेली आहे। तर आता आपल्याला गळ्याच्या कडेने कळ्या लावायच्या आहेत। तर अगोदर कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर व्यवस्थित असा कपडा दोन्हीही बाजूच्या कळ्या बरोबर आल्या पाहिजे। सेंटर मधून कट केलेला आहे कपडा। तर आता याच्या छोटे छोटे चौकोनी कपडे काढून घ्यायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला कळी तयार करून घ्यायची आहे। इथे मी चौकोनी छोटे छोटे कळ्या तयार करण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने ही चौकोनी कपडा आहे आणि त्याच्यात आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। एक वेळेस मुडपायचा आहे आणि एक वेळेस मुडपून मग शिवून घ्यायचा आहे। तर अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण कपड्याच्या। जेवढ्या आपल्याला गळ्याला लागतील तेवढ्या कळ्या करायच्या आहेत। तर इथं कळ्या करून झालेल्या आहेत।
बघा अशा पद्धतीने कळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता गळ्याला कशा पद्धतीने लावायचं ते दाखवणार आहे. तर एक एक करून आपल्याला गळ्याच्या कडेने कळी लावून घ्यायची आहे. बरोबर ते कळी एकमेकावर ठेवायचं आहे, कारण की इकडे तिकडे ती कळी होणार नाही, याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन व्हिडिओचं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळ्या लावून घ्यायच्या आहेत गळ्याच्या कडेने. बघा व्यवस्थित असं काळजीपूर्वक कळ्या लावायच्या आहेत, कारण की तुम्ही जर इकडे तिकडे केला तर तुमच्या कळ्याही खालीवरी होतील आणि तुमचा कपडा हा गळ्याच्या साईडने बाहेर जाईल. कळ्याही व्यवस्थित लावायच्या आहेत, समान अशा येऊ द्यायच्या आहेत. तुम्हाला जर 2 कलरच्या कळ्या लावायच्या असतील तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचीही कळ्या लावू शकता. एक ब्लाऊजच्या कपड्याची आणि एक साडीतल्या कपड्याची अशा पद्धतीनेही कळ्या लावू शकता, कारण की मी साडीतल्याच कपड्याच्या लावलेल्या आहेत. तर ही एक कलरच्या कळ्या किती छान उठून दिसत आहेत बघा. आता याला आपल्याला कडेने उरलेला कपडा हा गळ्याच्या कडेने कट करून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस ही व्यवस्थित लावायची आहे. आपला कपडा हा कळ्याचा बाहेर दिसणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि जिथं आपल्या गळ्याचा कोन आहे तिथं लेस मुडपून सुई खालीच ठेवायची आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे. बरोबर असं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे लेसला. बघा लेस लावून झालेली आहे, तर त्या लेसला आपल्याला अनेक वेळेस शिलाई मारायची आहे, कारण की 2 वेळेस जर शिलाई मारला तर तुमच्या कळ्याही व्यवस्थित बसतील आणि तुमची लेस ही व्यवस्थित दिसेल. एक वेळेसच जर शिलाई मारला तर तुमची लेस ही खालच्या साईडने आदर होईल आणि कळ्याही थोड्याशा आदर दिसतील, म्हणून आपल्याला 2 वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता अशा पद्धतीने कळ्या लावून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं गोल्डन कलरची मी मणी घेतलेली आहेत आणि हा गोल्डनचाच दोरा आहे. तर एक एक करून आपल्याला प्रत्येक कळीला एक एक मणी लावून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग ही खूप छान येईल ह्या मण्यांनी. मैत्रिणींनो स्वारी, कारण की ह्या व्हिडिओमध्ये कावळ्याचा आवाज मध्ये मध्ये थोडा जास्तच येत आहे. तर असे व्यवस्थित मणी लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मणी एक वेळेस शिवून जर व्यवस्थित बसलेला दिसत नसेल तर तुम्हाला 2 वेळेस शिवून घ्यायचं आहे मण्याला. आणि असं एक एक करून प्रत्येक कळीला मणी लावून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे पानगळ्याला कळ्या लावून शिवण्याची. मैत्रिणींनो, कळी लावून डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सारिका फॅशन या चॅनलसाठी ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा गळ्याला मणी लावून झालेले आहेत. मैत्रिणींनो, गळ्याची डिझाईन कशी वाटली शेवटी कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आवडली की नाही. आणि थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.